आज 12:30 वाजता मी इस्लामपूर येथे अवधूत वडार यांच्या घरी मी भेट दिलो। त्या ठिकाणी त्यांची मातोश्री, त्यांची सख्खी बहीण आणि त्यांचे चुलते तिघांशी माझं चर्चा झाला। त्यांच्या बहिणीचं अशा आरोप समोर आला की आमचं अवधूतचं नैसर्गिक मृत्यू झालेला नाही। नदीमध्ये पाणी वाहत्या दिशा सोडून उलट्या दिशा 60 मीटर अंतरावर तिथं प्रेत पडलेला होता, कारण भावाचा नैसर्गिक मृत्यू नाही। आणि आज अखेर जतचे एकही पंचायत समिती, जिल्हा परिषदची कुठलाही संघटना, कर्मचारी आमच्या घरी एवढं दुर्दैवी घटना झाली। आमच्या एकाच एक भाऊ होता आणि अत्यंत स्वच्छ आणि चारित्र्यवान असताना कुठलाही कर्मचारी आलेला नाही। हे कुणाच्या दबावपोटी काम करतात। आणि 3-4 दिवस झाला आम्ही गुन्हा दाखल करायला, आम्ही FIR करायला आम्ही जातो तर आमचा FIR टाळाटाळ करून नैसर्गिक मृत्यू आहे, PM रिपोर्ट येऊ दे, टाळाटाळ करतात। पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही असं त्यांचे आईचे आणि बहिणीचा आरोप आहे। आणि त्यांचं एक दुसरा मुद्दा असा आहे की 8 दिवसापूर्वी त्यांच्या भावाला इथल्या एका व्यक्तीने, सुनील पवार नावाच्या व्यक्तीने आमदारच्या ऑफिसवर नेलं आणि मारहाण करण्याची धमकी दिली आणि बिलं काढण्यासाठी ते बिलं बनाळे गटातील मुर्मीकरणाचे 1 कोटी आणि पेविंग ब्लॉकाचे 75 लाख, कॉन्क्रिटीकरणाचे 63 लाख, बांधकामचे 48 लाख असे 3 कोटीहून अधिक रुपयाचे बिलं काढण्यासाठी ते पुरावा आहेत। आणि त्यांचे अवधूत वडार या शाखा अभियंत्याचे आईने पंचायत समितीमध्ये येऊन 8-10 दिवसापूर्वी मृत्यूच्या आधी सुद्धा येऊन या ठिकाणी येऊन गेलेले त्यांच्याकडे पुरावे आहेत। ते CCTV साहेब मगाशी म्हटले की जप्त केलं तर ते सगळं पुरावा येतील। आणि माझं एक दुसरं विनंती आहे आपल्या माध्यमातून, जतची बदनामी या वर्षभरात एवढं होत आहे की या ठिकाणी कुठलेही कर्मचारी यायला तयार नाही, कुठलंही काम व्हायला तयार नाही, काही नाही। आणि आमदारचं काही संबंध नसताना आज आमदार स्वतः सुमोटो आज बाईट देतात की आज आम्ही सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदमध्ये, साहेबांनी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलंय। आमच्या कोणाच्या नावावर तक्रार किंवा ते नातेवाईक कोणी तक्रार करत नाही। आमदार गोपीचंद आणि या सुनील पवारच्याच नावानं का त्यांच्या बहीण आणि मातोश्री तक्रार करतात त्याची सखोल आणि वन विभागाचे 18 कामं 14 कामं ते आटपाडीचे कॉन्ट्रॅक्टर करतात। या ठिकाणी अनस्किल्ड लोक आहेत सगळे आटपाडीचे कामं। इथले लोकल लोकांच्या नावावर, उदाहरणार्थ किशोर निकमच्या नावावर कित्येक कामं आहेत, असे अनेक लोकांच्या नावावर कामं घेऊन अनस्किल्ड लोक काम करतात। एकाने जत तालुक्यामध्ये भ्रष्टाचार, गुंडगिरी, दबाव असे सगळे प्रवृत्तीचे काम सुरू होत आहे। जतची बदनामी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आमदारच्या माध्यमातून होत आहे असं आमचा आरोप आहे। सर्वपक्षीय किंवा आम्ही इथं पूर्णपणे त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार, आंदोलन करणार आणि काय न्यायालयीन बाब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्या कुटुंबाला मदतीसाठी आणि त्या कुटुंबाला पूर्णपणे आधार देऊन आणि जतमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला निर्भीडपणे इथून पुढे काम करावं असं इथं परिस्थिती निर्माण होईपर्यंत साहेबांनी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे।